Mars Intentions, Soul of Leo and Severin Fernandez by Vijay, Jerome and Lina. Soul of Joses Norona by Mario. Thanksgiving to Sacred Heart of Jesus. Soul of Shirley Miranda, Month's Mind Mass by Cedric Miranda. Soul of Luis Anthony D'Souza by Annie Davis. Soul of Joseph Dominic Patel by Annie Davis. Soul of Luis D'Souza by Bala Amre. Soul of Luis D'Souza by Dorothy and Boniface D'Souza. Soul of J.K. Francis, First Death Anniversary Mass by Cedric Miranda. Thanksgiving for the Safe Journey by Justin Master. Thanksgiving for the Safe Journey by Donald Rodriguez and family. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, देवाने आपल्याला निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे, फ्रीडम ऑफ चॉईस. म्हणून आपण जीवन जगत असताना आपल्याला जे हवं आहे ते निवडत असतो. परंतु कधी कधी आपली निवड चुकते आणि आपण देवापासून दूर जातो आणि त्या चुकीची जी निवड असते त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणूनच आजची उपासना आपल्याला आमंत्रण देत आहे की आपण जीवन जगत असताना जे निवडतो ते चांगलं असलं पाहिजे, देवाच्या नजरेमध्ये चांगलं असलं पाहिजे आणि तशी कृपा व प्रेरणा मिळावी. म्हणून या विषयी आपण प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधूंनो, या विषयात सहभागी होण्यासाठी आपण पात्र करावे. म्हणून आपल्याला घडलेल्या पापांची आपण स्मरण करूया. सर्वशक्तिमान परमेश्वर, सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला दया करो, आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. Amen.
प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ विद्या, या बदलत्या काळात शाश्वत आनंद देणाऱ्या मूल्यांची जोपासना करण्यास आम्हाला सहाय्य कर. आम्हामध्ये विचाराचे व भावनेचे ऐक्य निर्माण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्यावर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सहभागात जिवंत राहणार एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. A reading from the book of Joshua. In those days, Joshua gathered all the tribes of Israel to Shechem and summoned the elders, the heads, the judges, and the officers of Israel. And they presented themselves before God. And Joshua said to all people, "If it is evil in your eyes to serve the Lord, choose this day whom you will serve, whether the gods your fathers served in the region beyond the river, or the gods of the Amorites, in whose land you dwell. But as for me and my house, we will serve the Lord." Then the people answered, "Far be it from us that we should forsake the Lord to serve other gods. For it is the Lord our God who brought us and our fathers up from the land of Egypt, out of the house of slavery, and who did those great signs in our sight, and preserved us in all the way that we went, and among all the peoples through whom we passed. Therefore, we also will serve the Lord, for He is our God." The word of the Lord. Thanks be to God. जीवन
स्त्रियांनो, तुम्ही जसा प्रभूच्या अधीन तशा आपापल्या पतीच्या अधीन असा. कारण जसा ख्रिस्त मंडळीचे मस्तक आहे तसा पती पत्नीचे मस्तक आहे. शिवाय ख्रिस्त हाच शरीराचा तारणारा आहे. तरी मंडळी जशी ख्रिस्ताच्या अधीन असते तसे स्त्रियांनीही सर्व गोष्टींमध्ये आपापल्या पतीचे अधीन असावे. पतींनो, जशी ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली तशी तुम्हीही आपापल्या पत्नीवर प्रीती करा. ख्रिस्ताने मंडळीवर प्रीती केली आणि स्वतःला तिच्यासाठी समर्पण केले. तिला त्याने वचनाद्वारे जलस्नानाने स्वच्छ करून पवित्र करावे आणि गौरवयुक्त मंडळी अशी ती स्वतःला सादर करावी. म्हणजे तिला डाग, सुरकुती किंवा अशासारखे काही नसून ती पवित्र व निर्दोष असावी. त्याचप्रमाणे पतीने आपापली पत्नी आपले शरीर आहे असे समजून तिच्यावर प्रीती करावी. जो आपल्या पत्नीवर प्रीती करतो तो स्वतःवरच प्रीती करतो. कोणी कधी आपल्या देहाचा द्वेष केलेला नाही, तर तो त्याचे पालनपोषण करतो. जसे ख्रिस्तही मंडळीचे पालनपोषण करतो तसे तो करतो. आपण ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहोत. म्हणून पुरुष आपल्या आई-बाबांना सोडून आपल्या पत्नीला जळून राहील आणि ती उभयता एक दैव होईल. हे रहस्य मोठे आहे, पण मी ख्रिस्त आणि मंडळी यांच्या संबंधाने बोलतो आहे. हा प्रभूचा शब्द आहे. प्रभु तुम्हाबरोबर असो. योहानने शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूच्या शिष्यावरती पुष्कळ जण येशूचा हा उपदेश ऐकून म्हणाले, हे वचन कठीण आहे, हे कोण घेऊ शकते? आपले शिष्य याविषयी कुरकुर करत आहेत. हे मनात ओळखून येशू त्यांना म्हणाला, ह्यामुळे तुम्ही अडखळता काय? मनुष्याचा पुत्र पूर्वी जेथे होता तेथे जर तुम्ही त्याला चढताना पाहाल तर आत्मा हा जिवंत करणारा आहे.
देहापासून काही लाभ नाही. मी जी वचने तुम्हाला सांगितली आहे ती आत्मा आणि जीवन अशी आहे. तरी विश्वास ठेवत नाहीत असे तुम्हामध्ये कित्येक आहे. कारण विश्वास न ठेवणारे कोण आणि आपणाला धरून देणारा कोण हे येशूला पहिल्यापासून ठाऊक होते. मग तो म्हणाला, याच कारणास्तव मी तुम्हाला सांगितले की पित्याने कोणाही मनुष्याला तशी देणगी दिल्या वाचून तो माझ्याकडे येऊ शकत नाही. यावरून त्याच्या शिष्यांपैकी पुष्कळ जण परत गेले आणि ते पुन्हा कधी त्याच्याबरोबर चालले नाही. म्हणून येशू 12 शिष्यांना म्हणाला, तुमची ते निघून जाण्याची इच्छा आहे काय? शिमोन पेत्रने उत्तर दिले, प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत. आम्ही विश्वास ठेवला आहे आणि ओळखले आहे की देवाचा पवित्र तो पुरुष आपण आहात. प्रभूचे शुभवर्तमान. ख्रिस्ताने जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, बिल फॅगन नावाचा एक खेळाडू होता. बोटीची जी शर्यत असते त्या शर्यतीमध्ये तो भाग घ्यायचा. एक वर्षी त्याने ऑलिम्पिकमध्ये भाग घेतलेला होता आणि त्या वर्षी ती बोटीची जी शर्यत होती ऑलिम्पिकमध्ये त्याची एक तारीख निश्चित केलेली होती. ती तारीख आणि त्याच्या पहिल्या मुलाच्या जन्माची तारीख ही जवळपास होती, क्लॅश होत होती. म्हणून बिल हॅवन गोंधळात पडला. त्याला काही सुचेना असं झालं की जर ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला तर पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी तो पत्नीबरोबर राहू शकत नव्हता. म्हणून तो दिग्धा मनस्थितीत होता. त्याला काय करावं ते सुचेना असं झालेलं होतं. त्याने खूप मेहनत घेतलेली होती, सराव केलेला होता. त्याच्या पत्नीने त्याला सांगितलं की ते 2-3 वर्ष झाली खूप मेहनत घेतलेली आहे, शर्यतीसाठी चांगला सराव केलेला आहे, तू ऑलिम्पिकमध्ये भाग घे, तू माझी काळजी करू नकोस. परंतु बिल हॅवन याने खूप विचार केला आणि शेवटी ठरवलं की ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा नाही, तर पत्नीबरोबर आपल्या पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळी राहायचं, असं त्याने ठरवलं, निर्णय घेतला. आणि त्याची निवड ही चांगली होती, कारण खेळापेक्षा कुटुंब, पत्नी आणि बाळाचा जन्म महत्त्वाचा होता. त्याने आपल्या कुटुंबाला, पत्नीला आणि बाळाचा जो जन्म त्याला त्याने प्राधान्य दिलं आणि त्याने खेळाला बाजूला सारलं. त्याची निवड ही चांगली होती. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, आजच्या पहिल्या वाचनात आपण ऐकलं की जोशुआ इस्रायल लोकांना सांगतो की तुम्हाला कोणत्या देवाची सेवा करायची आहे. तुमच्या पूर्वज यांच्या देवाची सेवा करायची आहे की जे स्थानिक देव किंवा इतर देव आहेत त्यांची सेवा करायची आहे. आणि इस्रायल लोकांनी जोशुआला सांगितलं की आमचा पूर्वजांचा जो देव आहे त्या देवाची आम्हाला सेवा करायची आहे. इस्रायल लोकांची निवड ही चांगली होती. ज्या देवाने त्यांना फारोच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं होतं, ज्या देवाने त्यांना शेवटपर्यंत साथ दिलेली होती आणि वतनभूमीकडे नेलेलं होतं, त्या देवाची त्यांनी निवड केली. आजच्या शुभवर्तामध्ये प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना प्रश्न करतो, तुम्ही देखील मला सोडून जाणार का? प्रभू येशू ख्रिस्ताने अशी शिकवण दिलेली होती की मी स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर आहे आणि जी भाकर जो कोणी खातो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. परंतु ही शिकवण पचवण्यासाठी लोकांना अवघड गेलं, स्वीकारण्यासाठी कठीण गेलं. कारण प्रभू येशू ख्रिस्त कसा देवपुत्र होऊ शकतो,
आणि म्हणूनच बहुतेक लोक जे येशूबरोबर होते त्यांनी येशूला सोडलं, येशूला नाकारलं. माझ्या प्रिय बंधूंनो, तेव्हा प्रभू येशूने शिष्यांना विचारलं की तुम्ही देखील सोडून जाणार का? आणि पेत्राने उत्तर दिलं, तुमच्याकडे सार्वकालिक जीवनाची वचने आहेत, आम्ही कोणाकडे जाऊ? शिष्याने देखील चांगली निवड केली. शिष्य येशू बरोबर राहिले आणि शेवटपर्यंत राहिले. माझ्या प्रिय बंधूंनो, आपण कोणत्या प्रकारच्या निवडी आपल्या जीवनात करत असतो? चांगली निवड करत असतो की चुकीची निवड करतो? आपले जीवन म्हणजे निवडीचे एक जाळं. आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये भरपूर गोष्टींची निवड करत असतो. काही छोट्या निवडी असतात, काही मोठ्या असतात. छोट्या निवडी म्हणजे सकाळी लवकर उठायचं, वॉकला जायचं, कारण चांगलं आरोग्य हवं. काही लोक आपलं डाएट चांगलं पाळतात, स्पायसी फूड, जंक फूड खात नाही. त्यांची निवड ही चांगली असते का? कारण त्यांना चांगलं आरोग्य हवं असतं. काही लोक दररोज न्यूजपेपर वाचतात, कारण त्याला जगामध्ये काय घडत आहे त्यांचं ज्ञान हवं असतं, माहिती हवी असते. त्यांची निवड चांगली असते. ह्या ज्याला छोट्या निवडी. परंतु काही मोठ्या मेजर चॉईसेस असतात. करिअरची निवड, कदाचित नवीन जॉब, जो जॉब आहे तो जॉब सोडून दुसरा जॉब निवडायचा, ही एक मोठी निवड असते. कदाचित नवीन घर घ्यायचं असते, ती एक निवड असते, महत्त्वाची असते. अशा वेळी आपण काय करायला हवं? काही छोट्या काही मोठ्या निवडी असतात. परंतु कधी कधी आपली चूक होते, आपल्या निवडी चुकतात. आणि म्हणूनच निवड करताना आपण काळजीपूर्वक निवड केली पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना करणे. कोणत्याही गोष्टीची निवड करण्याअगोदर किंवा निर्णय घेण्याअगोदर आपण प्रार्थना केली पाहिजे. कारण जे जे चांगलं आहे ते देवाकडून येते. जर आपल्याला जीवनामध्ये चांगलं घडावं असं वाटत असेल तर देवाचं मार्गदर्शन, देवाच्या साह्याशी आपल्याला गरज आहे. आणि कधी कधी असं होतं की आपल्या पुढे भरपूर पर्याय असतात, ऑप्शन्स असतात, आणि आपण गोंधळून जातो कोणत्या गोष्टींची निवड करायची, कोणत्या पर्यायाची निवड करायची. आणि अशा वेळी जर आपण प्रार्थना केली तर पवित्र आत्मा आपल्याला मार्गदर्शन करेल आणि आपली निवड चांगली होईल, आपली निवड चुकणार नाही. लूकच्या शुभवर्तमानामध्ये आपण वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 12 प्रेषितांची निवड करण्याअगोदर तो रात्रभर डोंगरावर जाऊन त्याने प्रार्थना केली आणि सकाळी डोंगरावर खाली आल्यानंतरच त्याने 12 प्रेषितांची निवड केली. जर प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना करून प्रेषितांची निवड केलेली असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये एखाद्या गोष्टीची निवड करण्यासाठी किती प्रार्थना करण्याची गरज आहे याचा तुम्ही विचार करा. कोणती निवड करण्याअगोदर, कोणता निर्णय जीवनामध्ये घेण्याअगोदर प्रार्थना करा, म्हणजे निवड चांगलीच होईल. दुसरी गोष्ट म्हणजे वडीलधाऱ्यांचा सल्ला. आपण निवड करत असतो, निर्णय घेत असतो, परंतु आपल्याकडे ज्ञान नसतं, अनुभव नसतो, आणि घाईघाईमध्ये निवड केली किंवा निर्णय घेतला तर तो निर्णय, ती निवड चुकू शकते. म्हणूनच दुसऱ्यांचा सल्ला घेणे हे उचित आहे. विशेष करून आपल्या आईवडिलांचा, कदाचित आपली बहीण भाऊ मोठा असेल त्यांचा सल्ला घेणं, किंवा अंकल आंट यांचा सल्ला घेणं, किंवा धर्मगुरूचा सल्ला घेणं गरजेचं आहे. आणि सल्ला घेऊन, चर्चा करून, विचारविनिमय करून जर आपण निर्णय घेतला, निवड केली तर ती निवड चुकणार नाही, तर ती निवड चांगलीच असेल. एका पॅरिशमध्ये मी कार्यरत असताना एकदा एक हिंदू स्त्री माझ्याकडे आली आणि तिने मला विनंती केली, फादर माझ्यासाठी प्रार्थना करा. मी तिच्या डोक्यावरती हात ठेवून प्रार्थना केली. तिला खूप बरं वाटलं. परंतु ती स्त्री जी होती, तिचं वय होतं साधारण 30-35.
ती खूप टेन्शनमध्ये होती, चिंताग्रस्त होती असं मला आढळलं. आणि मी तिला विचारलं, काय झालं, तू एवढी टेन्शनमध्ये दिसतेस, तू आज इकडे प्रार्थना करण्यासाठी चर्चमध्ये आलेली आहे. आणि मग तिने तिची हकीकत गोष्ट सांगितली. तिने आईवडिलांच्या विरुद्ध जाऊन लग्न केलेलं होतं. ती लग्न तिने केलं, त्याच्यानंतर तिचा नवरा तिच्याबरोबर फक्त 3 वर्ष राहिला आणि त्यांना 3 वर्षाची मुलगी देखील होती, 2 वर्षाची मुलगी होती. आणि 3 वर्षानंतर हा नवरा एक दिवस गायब झाला. तो परत आलाच नाही, तो तिला सोडून गेला. आणि आता तिला राहण्यासाठी घर नव्हतं. कोणाच्या त्या मैत्रिणीच्या सांगण्यावर तिला एक छोटंसं घर मिळालं होतं, भाड्याने ती राहत होती. तिचा जॉबचा प्रॉब्लेम होता, सॅलरी चांगली नव्हती, आर्थिक परिस्थिती बिकट झालेली होती. आणि मी तिला विचारलं, आता तू हे सगळं सहन करत आहे, त्रास होत आहे, या सगळ्यामध्ये दोष कोणाचा? आणि तिने सांगितलं, फादर, दोष माझा आहे, चूक माझी आहे. मी माझ्या वडिलांचं ऐकलं नाही आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन मी लग्न केलं, हीच मोठी चूक मी केली आणि आज मी संकटात सापडलेले आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, जेव्हा आपण निवड करत असतो, निर्णय घेत असतो, तेव्हा चर्चा करून सल्ला घेऊनच निवड केलेली बरी, म्हणजे पुढे आपल्याला त्रास भोगायला लागणार नाही. तिसरी गोष्ट म्हणजे एकदा निवड केली की ते ध्येय आपण पूर्णतेस नेलं पाहिजे. कदाचित आपल्याला पुढे अडचणीला सामना करावा लागेल, त्रास होईल, अडथळे येतील, विरोध होईल, परंतु जे ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, ज्या गोष्टीची आपण निवड केलेली आहे, ती गोष्ट आपण पूर्णतेस नेली पाहिजे. कदाचित तो अभ्यास असेल, कदाचित मॅरिड लाईफ असेल, धर्मगुरूचं जीवन असेल, व्रतस्थ जीवन असेल, भरपूर अडथळे येतील, गैरसमज होतील, त्रास होईल, परंतु आपण ते ध्येय पूर्णतेस नेलं पाहिजे, ते जीवन स्वीकारलं पाहिजे. आणि तीच देवाची योजना आहे, तीच देवाची इच्छा आहे, असं स्वीकारून आपण ते ध्येय ते पूर्णतेस नेलं पाहिजे. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनी, आपण ज्या प्रकारच्या निवडी करत असतो त्यावरून आपण कोण आहोत हे लोकांना कळतं. जर एखादा माणूस नेहमीच गरजवंतांना, गरिबांना मदत करण्यासाठी तयार असतो, तर लोक त्याला काय म्हणतील की दिस पर्सन इज व्हेरी कंपॅशनेट, म्हणजे हा कनवाळू आहे, दयाळू आहे. जो माणूस दररोज प्रार्थना करतो, मिसाल येतो आणि त्याप्रमाणे जीवन देखील जगतो, त्याला लोक म्हणतील की हा ख्रिस्ताचा अनुयायी आहे, कारण त्याची निवड चांगली आहे. परंतु एखादा माणूस जर नेहमी भांडण करत असेल तर लोक म्हणतील की हा भांडखोर आहे, कारण त्याची निवड चुकीची असते. एखादा माणूस जर समेट करण्यासाठी, क्षमा करण्यासाठी नेहमी तयार असतो, त्याला लोक म्हणतील की हा क्षमाशील आहे, कारण त्याची निवड चांगली आहे. अशा प्रिय बंधूंनो वगैरे, आपण आपल्या जीवनामध्ये जर निवड चांगली केली तर आपल्याला देवाच्या कृपा, दानांचा आणि आशीर्वाद यांचा अनुभव येईल. आपल्या जीवनामध्ये नेहमी शांती असेल. म्हणूनच आपली निवड नेहमी चांगली असावी आणि तशी करण्यासाठी आपल्याला कृपा व प्रेरणा मिळावी. म्हणून या विषयी आपण विशेष प्रार्थना करूया. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी
आपल्या धार्मिक नेत्यांनी देवमातेची शिकवणूक सर्व ख्रिस्ती लोकांपर्यंत पोहोचवावी व त्यांना ती योग्य रीतीने आचरणात आणण्यासाठी योग्य ती मदत करावी, म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊन एकमेकास सहाय्य करावे व प्रभू ख्रिस्ताचा प्रेमाचा, दयेचा आणि क्षमेचा संदेश आपल्या आचरणात आणावा, म्हणून आपण प्रार्थना करूया. आपल्या पॅरिशमधील आजारी माणसांना चांगले आरोग्य, बेरोजगारांना रोजगार आणि दुःख संकटात सापडणाऱ्यांना प्रभूचे धैर्य लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ती श्रद्धेमुळे ज्या लोकांवर अन्याय ख्रिस्ती श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्यासाठी प्रभू परमेश्वराचे सामर्थ्य व धैर्य लाभावे, म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक हेतूंसाठी प्रार्थना करूया. हे सर्व समाज द्या, आमच्या गरजा विनंत्या आम्ही तुझ्या चरणी ठेवलेल्या आहेत, त्या तुझ्या इच्छेनुसार पूर्ण कर. जीवनामध्ये नेहमीच चांगली निवड करण्यासाठी व तुझ्या अधिक जवळ येण्यासाठी आम्हाला कृपा व प्रेरणा दे. ही प्रार्थना तुझे पुत्रांचा प्रवेश ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. Blessed are you, Lord, God of all creation. Thanks to your goodness displayed, we offer fruit of the earth, work of our hands.
मदती त्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे देव परमेश्वरा, येशू ख्रिस्ताच्या परिपूर्ण समर्पणामुळे आम्ही तुझे प्रजाजन बनलो आहोत. तुझ्या आम्हावरील प्रीतीमुळे तुझ्या ख्रिस्त सभेला शांती व ऐक्य यांचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हावर असो. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचा परमेश्वर याची आभार मानूया. हे पवित्र पित्या सर्व सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे हे योग्य व तारादायक आहे. आपल्या क्रिस्ताने व पुनरुत्थानाने त्याने आम्हाला पाप व मरण यापासून सोडवले आणि निवडक वंश राजेशाही याचक वर्ग पवित्र राष्ट्र व आपली खास प्रजा म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली. अंधारातून तो आम्हाला तुझ्या दिव्य प्रकाशात आणले. तुझ्या अद्भुत कृत्यांचा आम्ही सर्वत्र जयघोष करतो आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या ग्राह्यवृंदांच्या निरंतर गुणगानात सामील होऊन आम्ही तुझा गौरव गातो. पवित्र 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 सर्व समर्थ परमेश्वर, स्वर्ग आणि पृथ्वीच्या वैभवाने आहे. परमेश्वराला जय जयकार. प्रभूच्या नावाने परमेश्वराला जय जयकार. प्रभू तू खरोखर पवित्र आणि सर्व पवित्राचा दुर्गम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येतो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनतात. स्वेच्छेने स्वीकारल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर वडून ती आपल्या शिष्यांना देत वाटले. तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमीसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचरणाचा तापमान जय घोषूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पिते आम्ही तुला एक जीवनदायी भाकर व हा तारदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महाप्रवास व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणात पुन्हा होण्याची आश्रित दिसाड्याची श्रद्धे मावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण. त्यांना व ख्रिस्तवासी झालेली इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता कन्याकुमारी मरिया, सारी पेशी व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह संत जयरोगसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करा व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव व्हावा म्हणून आम्हाला कृपा दे.
ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्पित तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा हो. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वराकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाम पवित्र जावे, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही प्रमाणे हो. आमच्या दररोजच्या भागात आम्हाला दे, आणि आमच्या पापांची क्षमा कर, तसेच आमच्या पापांची क्षमा कर, आणि आम्हाला हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणारे येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशीर्वाद पाहत असताना आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यात शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती व्यक्त करूया. ईसवी विधी. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या पुत्रा, आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणाऱ्या देवाची कृपा याच्या घोषणा करण्यात आलेले सर्वजण हे प्रभू, तुझा स्वीकार हे प्रभू, या ख्रिस्त शरीराने तुझ्या आरोग्यालाही कृपाशक्तीची आम्हामध्ये वाढ कर. सर्व गोष्टी तुला संतुष्ट करण्यासाठी या ख्रिस्त बलिदानाकडून आमच्या सर्व प्रयत्नात आम्हाला मार्गदर्शन कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. संडे नोटिसेस. सामान्य काळातील 21वा रविवार. वेलंकणी मातेच्या नवदिन भक्तीची सुरुवात आपण 30 ऑगस्ट रोजी करत आहोत. सणाची मिसा 8 सप्टेंबरला साजरी केली जाईल. या नवीनाच्या दिवसात चर्चमध्ये मिसा होणार नाही, तर फक्त ऑनलाईन मिसा असतील, याची भाविकांनी नोंद घ्यावी.
ज्यांना मिसाचे हेतू द्यायचे आहेत त्यांनी 23 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दिवसामध्ये ऑफिसमध्ये येऊन हेतू द्यावे ही विनंती. गाव परिवार नवीनाच्या मिसाचे आयोजन करते. अधिक माहितीसाठी पॅरिस काउन्सिल मेंबर्स किंवा तुमच्या झोनल कोऑर्डिनेटरशी संपर्क साधावा. नवीनाच्या दिवसात ज्यांना अर्पण द्यायचे आहे त्यांनी नेमून दिलेल्या दिवसामध्ये चॅपलला भेट देऊन तेथे अर्पण ठेवायचं आहे. या भेटीची वेळा अशा आहेत: सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4:30 ते 7 वाजेपर्यंत. या आठवड्यात चर्चची सफाई अटकेश या विभागाने केलेली आहे. पुढील आठवड्यात चर्चची सफाई काशीगाव या विभागाने करायची आहे. कॉन्फर्मेशन मास कलेक्शन 12,450. डोनेशन 4 व्यक्तीकडून आलेले आहेत. टोटल अमाऊंट आहे 14,000. तुमच्या औदार्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. शेवटच्या आशीर्वादासाठी उभी असा. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व समर्थ विश्व पिता पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देवो. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे.